मुघलांच्या प्रत्येक सरदाराने मराठ्यांच्या हातून मार खाल्लाय. आता त्यातला एक होता हसन अली. या हसन अलीला औरंगजेबने अम्मनेरच्या थाळनेरच्या प्रांतामध्ये तिथं सरदार म्हणून नेमला होता. आता त्याच वेळेला खानदेश प्रांतातील आपले नेमाजी शिंदे सरदार होते मराठ्यांचे. त्यांनी नंदुरबारवरती हल्ला चढवला. नेमका नंदुरबारचा किल्ला उघडत नव्हता आणि नेमाजी शिंदेंच्या हाती काही लागत नव्हतं. लॉयल्टी दाखवण्यासाठी हा जो हसन अली होता हा आता मराठ्यांवर चालून गेला. पण मराठ्यांनी त्याला एवढा मारला, एवढा धुतला, तो सापडला, त्याला समोर बसवला. तो म्हणला काय पाहिजे. मराठी म्हणले 1,20,000 रुपये दे आणि निघ. तो म्हणला माझ्याकडे एवढे नाहीत, माझ्याकडे फक्त 80,000 भरतायत. मग आम्ही काय करू, 1,20,000 दे आणि निघ. मग त्याने काय केलं, नेमाजी शिंदेना एक डील दिली. तुम्ही एक काम करा, तुम्ही नंदुरबारवरती हल्ला करा आणि नंदुरबारमध्ये तुम्ही हल्ला केला ना, 2 दिवस लढाई करा, आपण लढाईचं नाटक करू. दुसऱ्या दिवशी मी नंदुरबारचा किल्ल्याचा दरवाजा उघडतो, तुम्ही आतमध्ये एंट्री करा, जेवढी लूट करायची तेवढी लूट करा. हे का केलं, कारण ह्या हसन अलीने जेव्हा नंदुरबारच्या मुघलांच्या सरदारांना सांगितलं की मला पैसे पाहिजे, तर या मुघलांच्या सरदारांनी हसन अलीला निरोप काय पाठवला, तुझं तोंडपर्यंत दाखवू नको आणि तुझे पैसे पण आम्हाला दाखवू नको आणि आमचे पैसे तुला भेटणार नाही. ह्या रागापोटी त्याने नेमाजी शिंदेसोबत हात मिळवणी केली. नेमाजी शिंदे दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे नंदुरबारच्या किल्ल्याला वेढा घातला आणि दुसऱ्या दिवशी हसन अलीने नंदुरबारच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला. आता मराठ्यांनी काय केलं, नंदुरबारचे जेवढे मुघलांचे सरदार होते किंवा मुघलांचे जे व्यापारी होते त्यांच्यावर हल्ला चढवला आणि सगळा पैसा उचलला. आता 1,20,000 पाहिजे होते मराठ्यांना. आता हा हसन अली म्हणतोय पैसे थोडे जास्त आले, मग एक काम करा ना, थोडे मला द्या. मराठे म्हणले कशाला, तुला कशाला देऊ. मराठ्यांनी त्याला नकार दिला. आता मराठ्यांनी त्याला सोडून दिलं, मराठी निघून गेले. आता या हसन अलीने काय केलं, याने सुद्धा नंदुरबार लुटलं आणि तिथून तो 30,000 रुपये घेऊन गेला. हे आता मराठ्यांसोबत लढणार आहेत का. म्हणून मराठ्यांच्या हातून आहे ना, मुघलांच्या प्रत्येक सरदाराने मारबण खाल्लाय आणि मराठ्यांचे खिशे पण भरलेत.